मुंबई इंडियन्स एक अशी चॅम्पियन टीम ज्याच्या नावातच एक लेगसी आहे, एक ऑरा आहे. आणि रिसेंट इयर्समध्ये ह्याच ऑराचा भवरा झाला आहे. पण तो कसा, हेच जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅप्टर 1 द लेगसी ऑफ ग्लोरी अँड डॉमिनन्स. 2008 ते 2013मध्ये मुंबई इंडियन्सकडे एक ऑरा होता, तो म्हणजे 2 प्लेयर्सचा. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग हे या टीममध्ये एकत्र खेळत होते. 2013 ते 2020मध्ये जो मुंबई इंडियन्सने ऑरा कमावला, त्याच्या बेसिसवर मुंबई इंडियन्सचं नाव ह्या लीगच्या लेजंड्समध्ये लागलं आहे. आणि तो ऑरा म्हणजे रोहित शर्मा नावाच्या कॅप्टनने या टीमला फक्त 8 वर्षात 5 IPL टायटल आणि चॅम्पियन्स लीग टायटल मिळवून दिले. पण 2020च्या त्यांच्या शेवटच्या टायटलनंतर मुंबई इंडियन्सची दुनिया पूर्ण हलणार होती आणि त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. आणि नक्की असं काय घडलं, असे कुठले टर्न ऑफ द इव्हेंट्स होते ज्याच्यामुळे मुंबई इंडियन्स पूर्ण हादरली. आता त्याच्यासाठी आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे चॅप्टर 2, तो म्हणजे द काम बिफोर द स्टॉर्म. 2020चा मुंबई इंडियन्सचा IPL स्क्वॉड हा सगळ्यात आयकॉनिक होता, नुसता त्या सीझन पुरता नव्हे तर IPLच्या इतिहासात. आजही इतक्या वर्षानंतर जेव्हा कुठली टीम टायटल जिंकते, त्यांची तुलना 2008, 9, 10, 11 या सीझनच्या स्क्वॉडशी कुठल्या स्क्वॉडशी होत नाही, तर 2020च्या मुंबई इंडियन्सशी होते. इतकी भारी स्क्वॉड होती ती. आणि त्याच्यापुढे काही इव्हेंट्स होत गेले, ज्याच्यानंतर मुंबई इंडियन्ससोबत काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. 2021चा सीझन तर नॉर्मली गेला, पण त्या सीझन नंतरचा आणि 2022च्या आधीचा मेगा ऑक्शनमध्ये खूप मोठे टर्न ऑफ इव्हेंट झाले. ते म्हणजे IPLमध्ये 2 नवीन टीम्स आल्या, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. आता ह्या 2 नवीन टीम्सना IPLचे 2 मार्की प्लेयर हवे होते, जे लेजंडसुद्धा असतील, कॅप्टन्सीसुद्धा असेल त्यांच्याकडे आणि क्राऊडसुद्धा खेचू शकतील. आता विराट आणि रोहित नंतर असे 2 प्लेयर म्हणजे हार्दिक पांड्या आणि KL राहुल. आणि ते सुद्धा इझिली घडून आलं. हार्दिक पांड्याने गुजरातची कॅप्टन्सी सांभाळली आणि KL राहुलने लखनौ सुपर जायंट्सची. आणि आता ह्या मेगा ऑक्शननंतर जो झाला, तो म्हणजे द बटरफ्लाय इफेक्ट. एका साईडला हार्दिक पांड्याने गुजरातसोबत त्याच्या पहिल्या सीझनमध्ये IPL टायटल उचललं आणि दुसऱ्या सीझनमध्ये त्याने त्याच्या टीमला फायनलपर्यंत नेलं आणि ऑलमोस्ट जिंकला. आता कॉईनच्या दुसऱ्या साईडला मुंबई इंडियन्स पूर्ण डगमगली आणि मेगा ऑक्शननंतर त्यांची टीम पूर्ण बिखरली. आणि त्यानंतर झालं असं की 2021चा सीझन तर ठीक होता, पण 2022च्या सीझनला मुंबई इंडियन्स सलग 8 मॅच हरली आणि हे फर्स्ट टाईम होतं. इतकंच नव्हे तर या 3 सीझन्समध्ये मुंबईचा कॅप्टन म्हणजे रोहित शर्मा याचा बॅटिंग परफॉर्मन्स देखील इतका काही खास नव्हता. त्याने 3 सीझन्समध्ये 43 मॅचेसमध्ये फक्त 981 रन्स मारले, 22च्या ॲव्हरेजने आणि 127च्या स्ट्राईक रेटने. रोहित शर्माचा स्टँडर्ड बघता हा खूप पुअर परफॉर्मन्स आहे. आणि याच परफॉर्मन्समुळे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटमध्ये एक स्पार्क पेटला की त्यांना एक नवीन कॅप्टन बघायचा आहे जो पुढे लाँग टर्म राहील. आता साहजिक आहे, मुंबई इंडियन्सनेच तयार केलेला हार्दिक पांड्या दुसरीकडे जाऊन कॅप्टन म्हणून आणि परफॉर्म करूनसुद्धा इतका चांगला परफॉर्मन्स देतो आहे. आणि एकीकडे त्यांचा आहे तो कॅप्टन थोडा स्ट्रेसमध्ये जाऊन त्याचा परफॉर्मन्स खाली येतो आहे म्हटल्यावर ते काय डिसिजन घेतील. आणि याच स्पार्कला एकदम फर्म करायला त्यांना दुसरं कारण भेटलं, ते म्हणजे रोहितचं 2023चा वर्ल्ड कप डिफीट. असं वाटत होतं मुंबई इंडियन्स एक चान्स बघत होती ज्यात त्यांना रोहितच्या जागी हार्दिकला अपॉइंट करता येईल आणि तो चान्स 19 नोव्हेंबर 2023ला वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतर त्यांना मिळाला. ऑलमोस्ट एका महिन्याच्या आत त्यांनी हार्दिक पांड्याला ट्रेड करून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून इंस्टाग्रामवर अनाऊन्स केलं आणि त्याच्यानंतर झाला तो होता द स्टॉर्म. हे डिसिजन मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये कोणालाच नाही आवडलं. रोहित शर्माला तर साहजिक वाईट वाटलंच, पण ऋतिकाने मार्क बाउचरच्या एका पोस्टखाली कमेंट करत त्याचं सरळ प्रूफ देऊन टाकलं. मार्क बाउचर त्या व्हिडिओमध्ये सांगत होता की त्याला रोहितला कॅप्टन्सीच्या जबाबदारीपासून थोडं लांब करून बॅटिंग फ्रीली करण्यासाठी कॅप्टन्सी त्यांनी चेंज केली. पण ऋतिका वहिनींनी त्यावर कमेंट केली की हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर बुमराह आणि सूर्यकुमार यांनी देखील काही स्टोरीज किंवा क्रिप्टिक पोस्ट करून या डिसिजनची स्वतःचा अपोज दर्शवला. आणि त्यांचंसुद्धा साहजिक आहे, कारण एवढी वर्ष मुंबई इंडियन्सला दिल्यावर नेक्स्ट कॅन्डिडेट ते दोघे असायला हवे होते, पण त्याच्याऐवजी मुंबई इंडियन्सने दुसऱ्या टीममधल्या हार्दिक पांड्याला निवडलं. आता ह्या चॅप्टरवरनं पुढे जायच्या आधी एक ऑफ टॉपिक ॲनेक्डोट सांगतो. 2024मध्ये मला एका कॉर्पोरेट कंपनीत जॉब लागला. मी तिथे 9 महिने काम केलं
प्रोजेक्ट रिक्वायरमेंट संपल्यावर त्यांनी मला ले ऑफ केलं. मी दुसऱ्या कंपनीत अप्लाय केलं आणि प्रिव्हियस जॉबच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी एका हायर पोझिशनवर त्या जॉबला लागलो. त्या जॉबमध्ये थोडा वेळ काम करून मला माझ्या प्रिव्हियस जॉबवरून कॉल आला की त्यांना रिक्वायरमेंट आहे. आता ती रिक्वायरमेंट मला समजल्यावर मला एवढं माहिती होतं की प्रिव्हियस कंपनी मोठी आहे, मी तिकडे गेलो तर मला सॅलरीसुद्धा चांगली मिळेल आणि मी त्यांना अट टाकली की मला त्याच पोझिशनवरनं कंटिन्यू करायचं आहे, ना की खालच्या पोझिशनवर यायचं आहे. एक्झॅक्ट सेम क्लॉज हार्दिक पांड्याचा होता. IPL ही एक बिझनेस लीग आहे आणि त्याच्याकडे जर एखादा प्लेअर बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने बघत असेल तर त्याला शिव्या घालणं हे खूप चुकीचं आहे. हार्दिक पांड्याला कॅप्टन अनाऊन्स केलं कारण त्या ट्रेडमध्ये त्याचा एक क्लॉज होता की त्याला त्या मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी हवी आहे आणि तो क्लॉज चुकीचाही नव्हता कारण गुजरातमध्ये जाऊन त्याने पहिल्या सीझनला टायटल मिळवलं होतं आणि दुसऱ्या सीझनला फायनलला जाऊन क्लोज फिनिश झाला होता आणि म्हणूनच मुंबई इंडियन्ससारख्या प्रतिष्ठित टीमची कॅप्टन्सी घ्यायला काहीच हरकत नाही आणि मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटलासुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. अशा तऱ्हेने आपण एंटर करतो फायनल चॅप्टरमध्ये, ज्याचं नाव आहे द स्नेक पिट सागा. 2024च्या सीझनपासून मुंबई इंडियन्सच्या फॅन्समध्ये 2 ग्रुप्स पडले, एक अँटी हार्दिक ग्रुप आणि एक प्रो हार्दिक ग्रुप. अँटी हार्दिक ग्रुपचं म्हणणं होतं की त्याने मुंबई इंडियन्समध्ये आला तर ठीक आहे, पण रोहित शर्माकडनं कॅप्टन्सी घ्यायची गरज नव्हती. आणि प्रो हार्दिक ग्रुपचं म्हणणं होतं की आता हार्दिक पांड्यावर रागवल्यामुळे आणि रुसल्यामुळे सगळे प्लेयर्स अँटी हार्दिक झालेत आणि सापांप्रमाणे त्याला दगा देत आहेत. आता ह्यातच एक ट्विस्ट म्हणजे ह्या 3 सीझन्समध्ये रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा हायेस्ट स्कोरिंग प्लेअर आहे. सूर्यकुमारने तर एकदा MVP मिळवले आणि 2026 जरी खराब गेला असेल तरी बाकीच्या सीझन्समध्ये बुमरासुद्धा चांगलाच परफॉर्म करत होता. सो परफॉर्मन्स वाईज तर प्रो हार्दिक ग्रुपला बोलायला काहीच शिल्लक नाही आहे, पण मेंटली हार्दिक पांड्याला किती प्रॉब्लेम झाला आहे हे हार्दिक पांड्याने एका न्यूज लीगमध्ये एक्सप्रेस केलं आहे. ते म्हणजे तो सांगत होता की जेव्हा इंडियासाठी खेळताना मुंबई इंडियन्सच्या सिनियर प्लेअरना त्याच्या कमिटमेंटची गरज होती, जेव्हा तो ऑलरेडी लो फेजमधून जात होता त्याने स्वतःला पूर्णपणे कमिट केलं, पण तशीच कमिटमेंट जेव्हा त्याला सिनियर प्लेअर असताना स्वतः कॅप्टन म्हणून अपेक्षित होती ती त्याला मिळाली नाही. आणि दुसऱ्या साईडला सिनियर प्लेयर्स बोलत आहेत आम्ही हार्दिक पांड्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला पण तो आमच्याशी समोरून कम्युनिकेट करत नाही. आता इन ट्रू सेन्स ही ऑरा असलेली मुंबई इंडियन्स एखाद्या सर्कसप्रमाणे ऑपरेट होते आणि या सर्कसचा सगळ्यात मोठा जोक म्हणजे की मुंबई इंडियन्सचा ड्रेसिंग रूम खुश नाही आहे की त्यांच्यातून न्यूज लीक होत आहेत आणि ह्या न्यूजची सुद्धा एक लीक आली आहे. दॅट्स क्रेझी. हा व्हिडिओ कन्क्लूड करताना मी फक्त एकच गोष्ट सांगेन, IPLमध्ये समाविष्ट असणारा प्रत्येकजण हा पैशासाठीच तिथे आहे. मग तो प्लेयर असो, टीम स्टाफ असो, ग्राउंड स्टाफ असो किंवा तिथे काम करणारे व्हॉलंटियर्स असो, फ्रीमध्ये कोणीही काम करत नाही. ना हार्दिक पांड्या, ना रोहित शर्मा, ना विराट कोहली, ना MS धोनी. IPL ही एक बिझनेस लीग आहे. त्यामुळे या लीगमधल्या तुमच्या टीममधल्या तुमच्या नावडत्या प्लेअरला शिवीगाळ करण्याआधी आणि त्यांची आई बहीण काढण्याआधी एवढं नक्की विचार करा की तो प्लेअर नक्की कोणत्या टीमची जर्सी घालतो जेव्हा इंटरनॅशनल्स खेळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या रिंगच्या आतमध्ये उभं राहणं आणि लाखो लोकांची अपेक्षा स्वतःच्या खांद्यावर घेऊन क्रिकेट खेळणं, ह्यासाठी लागणारा जो दम आहे तो इंस्टाग्रामवर ट्रोल करणाऱ्या लोकांच्या अंगात तर नसतोच आणि त्या दुसऱ्या भागात तर अजिबात नसतो.